फ्रेंड्स, आम्ही इथे फाउंटनला आलो आहे आणि आमची गाडी बंद पडली इकडे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी रोहन भगवान कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, गावी चाललो आहे. सकाळचे 5:30 वाजलेत आणि मी आता नालासोपारा स्टेशनला उभा आहे. बसची वाट बघतो. आमचं रिझर्वेशन ऑलरेडी झालेलं आहे. मी आणि आई चाललो आहे गावाला थोडंसं कामानिमित्ताने. तर कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गाडीमध्ये जाताना आम्हाला गावाला काय काय स्टेशन लागणार आहे, काय काय खाणार आहे ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आणि गावाला किती थंडी आहे. आता नालासोपाराला इकडे 5:30 वाजले आणि जबरदस्त थंडी आहे. आणि गावाला किती थंडी पडणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. हे पहा नालासोपारा स्टेशन आणि असं खूप भव्य असं स्टेशन आहे. अजून गाडी लागली नाही आमची आणि जबरदस्त थंडी पण सुटली इकडे. काही ठिकाणी शेकोटी पण चालू आहे. ते पहा तिकडे त्या साईडला. आणि ते रिक्षा उभ्या आहेत तिकडे. आता वाट आहे फक्त बसची. आणि आपली गाडी इकडे लागलेली आहे. ही आपली गाडी आहे इकडे झांजवड महाड पोलादपूर. फायनली जागा भेटलेली आहे इकडे. रिझर्वेशन होतं आमचं त्याच्यामुळे. आणि आई तिकडे बसले खिडकी खोलते. आता खूप 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 थंडी वाजणार आहे. चला मग आता प्रवास सुरू होतो. तर फ्रेंड्स, आपली बस इकडे नालासोपाराला लागलेली आहे आणि बस चकाचक भरलेली आहे. रिझर्वेशन काही लोकांचं होतं, काही लोकांचं रिझर्वेशन नव्हतं. डायरेक्टली तिकीट काढणार आहेत आणि आता आपला गाडीचा प्रवास चालू होणार आहे. खूप थंडी, खूप मजा येणार आहे. आणि चला मग सुरुवात करूया. आम्ही इथे फाउंटनला आलो आहे आणि आमची गाडी बंद पडली इकडे. आणि सगळा खोलंबा झालेला आहे. आणि खूप असा गैरप्रकार बोलू शकतो आपण. नवीन बसची वाट बघतो आम्ही. ड्रायव्हर आणि कंडक्टर नवीन बस अरेंज केली गुहागरला जाणारी आणि ती आम्हाला पोलादपूरला सोडणार आहे. तर थोडेसे हाल होतात आहे. बघूया पुढे काय होतं. अजून बस आली नाही. बसची वाट बघतोय. तर फ्रेंड्स, फायनली गाडी कशी तशी पोपटला आलेली इकडे ठाण्याला. ड्रायव्हर बोलतो की घेर पडत नाही. तर चौथा, फर्स्ट सेकंड थर्ड घेर पडतो पण चौथा घेर पडत नाही. पण त्यांनी कशी बशी गाडी इकडे पोपटला आणलेली आहे. आणि थोडी गाडी आता वर्किंग कंडिशनमध्ये आहे. ही आमची गाडी लाल परी. आणि हा पोपट ठाण्याचा बस स्टॉप. ॲक्च्युली नाव विचित्र आहे पोपट, पण जुनंच नाव आहे. आणि आमची गाडी इकडे 11 नंबर फ्लॅटला लागलेली आहे. महाराष्ट्र परिवहन महामंडळ 75 अमृत महोत्सव, 4 पाड्यांची वाडी ते एसटीची माडी. आता आपली गाडी पनवेलला पोहोचलेली आहे.
आता आपण रामवाडी पेनला उतरलो इकडे आणि गर्दी अजिबात नाही आहे, ऑफ सीझन चालू आहे. तर पेनला आपला नाश्ता झालेला आहे, पॉपकॉर्न, आणि इकडे खूप असे वडेपाव, पाणी आणि पाक घेऊन फिरतात. आता इंदापूर स्टेशन आलंय, तालुका मानगाव. तर आपण आता महाड स्टेशनला उतरलो आहे, महाड एस टी डेपो. तर महाडमधून जवळजवळ सर्वच ठिकाणी म्हणजे रायगड, रत्नागिरी, चिपळूण अशा आणि सुरतसुद्धा पाहू शकता तुम्ही. सुरतला जाणाऱ्या सुद्धा गाड्या महाडमधून निघतात. आता महाडवरून गाडी निघाले, आता डायरेक्ट महाडवरून गाडी जाणार आहे पोलादपूरला. आणि हे असं खूप जुनं स्टेशन आहे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मी या स्टेशनला यायचो महाडच्या, आणि तेव्हा कलिंगड, घरेकार कलिंगड भेटायचं आणि खूप मजा वाटायची तेव्हा असं गाडीमध्ये कलिंगड खायला. आणि ह्या तुम्ही पाहू शकता लाल परी, खूप साऱ्या लाल परी, आणि मजबूत टिकाऊ या गाड्या आहेत. आणि घाटावर सुद्धा अशा चालतात की नवीन गाड्याला सुद्धा टक्कर देतील अशा गाड्या त्या. ट्रॅकिंग आहे चालू आहे रायगडमध्ये. आता आपण महाड सोडलेला आहे, महाडच्या पुढे चालू आहे पोलादपूरला. गाडीचा आवाज बघा किती आहे, धाड धाड. जायचं जागा किती गरम. हे आलं आहे पोलादपूर स्टेशन.
केळी बघा 80 वाले खाली 80 नाही बोलले पैसा नाही घेणार. 1 2 3 4 5 जास्त रेट गिरायकांना सांगितलं. हा पोलादपूरचा सर्कल आहे. इकडे सगळ्या गाड्या चारी बाजूंनी धावतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो घोड्यावरती स्वार असा पुतळा आहे इकडे. आणि हा पोलादपूरचा पेट्रोल पंप आणि इथून पोलादपूरचा पूर्ण मार्केट चालू होतो. सुरुवात होते इकडून. आतमध्ये पूर्ण भलं मोठं असं मार्केट आहे आणि याच्या खाली रिक्षा स्टँड. हे गावचं विहार आहे आमचं. खूप मोठं असं विहार आहे. या विहारात लग्न कार्य बर्थडे काही असो सगळं होऊ शकतं. आणि आमच्या पूर्वजांचा वाडा. लहानपणी खूप इकडे आम्ही धमाल मस्ती करायचो. पण आता इकडे सध्या कोणच राहत नाही. आणि रस्तासुद्धा बघा कच्चाच आहे अजून. तरी बऱ्यापैकी प्रगती झाली इकडे. ही बऱ्यापैकी जमीन आमचीच आहे. आता हळूहळू खाली जायचं घरात. गरमी खूप वाढली. ॲक्च्युली सकाळी खूप थंडी होती आणि रात्रीसुद्धा थंडी असणार आहे इकडे. आणि आता दुपारच्या 2:30 वाजता तर खूपच गरमी आहे. फुल एकदम तयारीत गावाला आलो तर गावाला माणूस खाली येत नाही. सगळं पॅकिंग सगळं सामान इमान सगळं बोजा घेऊनच येतो. तसंच आम्ही आलो इकडे. आणि हे आमच्या मामानी त्यांच्या सहकार्यातून हा एक ब्रिज बांधला छोटासा. हा ॲक्च्युली इकडे पडका रस्ता होता पण आता बऱ्यापैकी खूप चांगली सुधारणा केली आहे इकडे. दिवंगत भाऊ पांडुरंग मोले. आमचे मामा लागायचे हे चुलत मामा. आता आपलं हे गाव चालू झालं आहे इकडे. शांतता. सगळेजण झोपलेत असतील. हां आता हे घर आलेलं आहे इकडे. अंगणात कोणतरी बसले. ते एक गाडी होती ती गायब झाली इकडून. तर प्रणित इकडे उभा आहे आपला. प्रणित शेठ काय बोलतो? प्रणित कुठे आला तू? कोणतं गावचं नाव काय? कापडे. अरे वा. तर फ्रेंड्स जर्नी इकडे संपलेली आहे. आता आम्ही इकडे कापड्यामध्ये उतरलो गावाला. आम्ही 6ला बस पकडलेली. आता वाजले आहे 2:30. एवढी मोठी जर्नी. ॲक्च्युली आमची बससुद्धा बंद पडलेली. थोडंसं काम निघालं. महाडला थोडं रिपेरिंग झालं बसचं. आणि 1-2 तास असंच खोलंबा. आणि फायनली आम्ही इकडे पोचलेलो. दुपारच्या 2:30 वाजता भूक लागलेली आहे. बसमध्ये थोडंफार खाल्लेलं आहे तरीसुद्धा आता फ्रेश होणार जेवणार. चला आता तुम्हाला आमचा असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला विसरू नका. तसंच आम्ही तुम्हाला आमचं गावसुद्धा दाखवणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर स्टे ट्यून विथ अस.